राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ, जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती नेर यांच्या संयुक्त विद्यमाने नेर येथील क्रीडा संकुल येथे या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. महामेळाव्याचे उद्घाटन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती निवेदिता प्र मेहता, न्यायमूर्ती नंदेश श देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर च मुनघाटे, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक एच दाभाडे, दिवाणी न्यायाधीश जी सी फुलझळके, वकील संघाचे अध्यक्ष दिलीप देशमुख आणि वरिष्ठ अधिकारी, विधिज्ञ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर म्हणाल्या की विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा हा न्यायव्यवस्था, शासन आणि जनतेमधील दुवा अधिक बळकट करणारा उपक्रम आहे. या माध्यमातून न्याय, हक्क आणि शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय आणि हक्क दिलेले आहे. न्यायव्यवस्थेने समाजातील दुर्बल, वंचित, महिला, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर सल्ला व मोफत न्याय देण्याला महत्त्व दिले आहे. त्याचा आणि शासन प्रशासनार्फत राबवित असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शासन व जनतेमधील दरी कमी करणारे प्रभावी माध्यम. शासनामार्फत शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवित आहे. परंतु अनेकदा माहिती अभावी किंवा प्रक्रियेतील अडचणींमुळे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात. हा महामेळावा शासन व जनतेमधील दरी कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो, असेही न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन, तक्रार निवारण आणि सहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध करणारे हे शिबिर अत्यंत उपयुक्त आहे. विधी सेवा समिती जनतेच्या दारी सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. यासह पर्यावरणपूरक शेती व शाश्वत विकासासाठी जैविक शेतीची आवश्यकता व्यक्त करून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन देखील न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा प्रशासनार्फत राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांनी महिला साक्षरता आणि स्वच्छ भारत अभियान पुन्हा राबविण्याची आज काळाची गरज आहे. नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.